आपण कायमच आपल्या देशावर प्रेम करतो, कधी 26 जानेवारी तर कधी 15 ऑगस्टला तिरंग्याला सलाम करताना आपली छाती अगदी अभिमानाने भरून येते. पण ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानची क्रिकेट मॅच मैदानात चालू असते त्यावेळी आपल्या देशप्रेमाला अजूनच उधाण मिळतं, ज्याची तुलना कधीच आपण दुसऱ्या कुठल्या घटनेशी करू शकत नाही. T20 मध्ये पाकिस्तान सोबत आपण आतापर्यंत 13 सामने खेळलो आणि त्यातले 9 सामने आपण जिंकलो. या प्रत्येक सामन्याचा शेवट रोमांचक झाला होता. खरं तर भारत पाकिस्तान युद्धाच्या गोष्टी जगभरात अनेक लोकांना माहितीच आहे, पण एक महत्त्वाचं युद्ध जे पाहण्यासाठी भारत पाकिस्तान सोबतच जगभरातले लोक जीव मुठीत घेऊन बसलेले असतात ते म्हणजे भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच. तुम्हाला आजही अनेक सामने आठवत असतील. मी आता हे सांगण्याचं कारण असं आहे की अगदी 4 दिवसांवरती भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच होणार आहे. मात्र ही मॅच होऊ नये अशी मागणी जोर धरू लागली आहे. काय होणार आहे? क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा भारत पाकिस्तानचा तो रोमांचक सामना होईल की भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला पूर्णविराम लागेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. बघूयात काय होतंय ते. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट. भारत पाकिस्तान सामन्याची क्रेज पूर्ण भारतामध्ये एवढी पसरत गेली आहे की गेल्या 2024च्या मॅच मध्ये जिओ हॉटस्टारने लाईव्ह ठेवलेल्या मॅचला तब्बल 60 कोटी लोक लाईव्ह होते. हा आकडा आतापर्यंतचा दुसरा मोठा आकडा आहे. भारत पाकिस्तान मॅच हे खरं तर एक युद्धभूमी म्हणायला हरकत नाही. फरक फक्त एवढाच की हे युद्ध पाहायला दोन्ही देशाचे लोक तक लावून बसलेले असतात. सामन्यात काय घडेल, कोण बाजी पालटेल, कोण मॅन ऑफ द मॅच होईल हे प्रश्न दर्शकांच्या मनात धुमाकूळ घालत असतात. याआधी भारत पाकिस्तानमध्ये तब्बल 208 वेळा मॅचेस झाल्यात आणि त्यातले T20 सामने 13 वेळा झालेत, ज्यात भारताने 9 वेळा जिंकून T20 मध्ये बाजी मारली आहे. दरवेळेस T20 सामने कधी भारतात, कधी पाकिस्तानमध्ये, कधी लंडनला असे व्हायचे. मात्र यावेळेस वेगळंच काहीतरी घडलंय. कदाचित भारत पाकिस्तानची मॅच रद्द होण्याची शक्यता आहे, कारण पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध अजूनच बिघडले. भारताने सिंधू नदीचा करार रद्द केला, ज्यामुळे पाकिस्तानला पाणी मिळणं बंद झालं. याचा पाकिस्तानने विरोध केला. त्याच दरम्यान भारतीयांनी पाकिस्तान सोबत क्रिकेट मॅच खेळण्यास नकार दिला आणि आता या संदर्भात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. पण हे आत्ताच घडतंय का? तर नाही. याआधीही भारत पाकिस्तान सामन्यावरून अनेक वाद झालेत, ज्यात एक महत्त्वाचा किस्सा होता. ज्या देशाने आपल्यावर बॉम्ब, दहशतवाद, कारगिल सारखे हल्ले केले त्याच्यासोबत खेळ हा कधी खेळ नसतो, तो राष्ट्राभिमानाशी जोडलेला असतो, असं म्हणणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1991 ते 2003 पर्यंत भारत पाकिस्तान सामना नाही व्हावा यासाठी प्रयत्न केला. महाराष्ट्रात पाकिस्तान सोबतचे सामने नाही व्हावे यासाठी त्यांनी सरकारवर दबाव टाकला. 1991ला ज्यावेळी पाकिस्तानाचा भारत दौरा सुरू होता तेव्हा भारत पाकिस्तान मॅच ही वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शिवसैनिकांनी मैदानावर घुसून पिच खोदून काढलं होतं, त्यामुळे मुंबईतला सामना रद्द झाला होता. नंतर 1999 मध्ये जेव्हा कारगिलचं युद्ध झालं त्यानंतर पाकिस्तानी संघ सामन्यासाठी भारतात येणार होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी थेट निषेध केला. ते म्हणाले, मुंबईत सामना होऊ देणार नाही, शहीदांचं रक्त वाया घालवणार नाही. त्यामुळे पुन्हा मुंबईतला सामना रद्द झाला. असंच 2003च्या वर्ल्ड कपच्या आधी देखील बाळासाहेब ठाकरे यांनी आवाज उठवला होता. भारताने पाकिस्तान सोबत सामना नाही खेळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि तो सामना दक्षिण आफ्रिकेत झाल्यामुळे त्यांना अडचण आली नाही. भारत आणि पाकिस्तान मधल्या बिघडलेल्या संबंधांमुळे शिवसेनेने सतत भारत पाकिस्तान सामन्याला विरोध केला. त्याच दरम्यान 30 जुलै 2004ला पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियांदाद यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अनेक गोष्टींवर चर्चा झाली. जावेद मियांदाद यांनी आधी घडलेल्या गोष्टी विसरून जाऊ आणि भविष्याचा विचार करू असं देखील म्हटलं आणि त्यावर बाळासाहेबांचं उत्तर होतं की माझा क्रिकेटला विरोध नाही, पण भारत पाकिस्तान यांच्यात गेल्या काही वर्षात जे काही घडलंय, विशेषतः कारगिल नंतर भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये असं माझंच नाही तर तमाम हिंदू बांधवांचं मत आहे. त्यानंतर त्यांनी भविष्यात असे सामने होऊ शकतात, यातून दोन देशातले संबंध सुधारण्याची शक्यता आहे. शिवसेनेने हिरवा कंदील दाखवला तर भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे असं त्यांनी मत मांडलं. यानंतर बाळासाहेबांवर खूप टीका झाली. मियांदाद यांच्या मातोश्री भेटीनंतर विरोधी पक्षाने शिवसेनेवर निशाणा साधला. मियांदाद यांच्या मातोश्री भेटीचा अर्थ राजकीय संघर्षाशी जोडला जातोय. पाकिस्तानच्या क्रिकेटर्सला भारतात खेळण्याची परवानगी मिळावी अशी मागणी मियांदाद यांनी केली आणि मी ती थेट नाकारली असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. आताची परिस्थिती अशीच काहीशी दिसते. 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तानची अबुधाबीमध्ये होणाऱ्या मॅचला विरोध करत याचिका दाखल झाली होती. ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली. सामन्यावर बंदी घाला अशी त्या याचिकेत मागणी होती. मात्र सुप्रीम कोर्टाने सामना होऊ द्या, आम्ही कोणतीही बंदी घालणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय. भारत पाकिस्तान सामन्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्या 4 LLBच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी पहलगाम मधल्या अतिरेकी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण देत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणे राष्ट्रीय भावना आणि प्रतिष्ठेचा अपमान होईल असं म्हटलंय. त्यानंतर यावर अनेक नामांकित लोकांनी ट्विट देखील केलं.
माजी भारतीय गोलंदाज हरभजन सिंग हे नेहमीच पाकिस्तान संबंधित परखडपणे बोलत असतात आणि आताही त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असं लिहिलंय, माझा असा विश्वास आहे की जर एखाद्या देशाशी आपले संबंध चांगले नसतील तर त्याच्यासोबत व्यापार किंवा क्रिकेट देखील खेळता कामा नये. एकीकडे आपले सैन्य बांधव आपले प्राण त्यागत आहे आणि दुसरीकडे जर आपण पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळलो तर हे काही योग्य नाही. सोबतच खासदार संजय राऊत यांनी देखील भाजपवर टीका केली. पहलगाम मध्ये महिलांचं कुंकू पुसलं गेलं हे भाजप विसरला का असा थेट प्रश्न त्यांनी केला. सोबतच त्यांनी ट्विटही केलं. ते म्हणाले की पहलगाम हल्ल्यात ज्या 26 माता भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं त्यांचा आक्रोश अजूनही संपलेला नाहीये. दहशतवादी पाकिस्तानाचा कणा मोडण्यासाठी सुरू असलेलं ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबलेलं नाहीये. तरीही अबुधाबीमध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जातोय. भाजपच्या मंत्र्यांची मुलं हा सामना पाहण्यासाठी नक्कीच जातील. हा थेट देशद्रोह आहे. या विश्वासघाताचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला शाखा रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणारे महाराष्ट्रातील हजारो महिला प्रत्येक घरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवतील. सिंदुराच्या स्मरणार्थ शिवसेना मैदानात उतरली आहे. काय वाटतं, भारत पाकिस्तान क्रिकेटचा सामना होईल? पंतप्रधान नरेंद्र मोदींची या सिंदूर रक्षा आंदोलनावर काय भूमिका असेल? कोर्टात दाखल केलेली याचिका बरोबर आहे की चुकीची? कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.